मी प्राध्यापक डॉक्टर शिंदे प्रकाश रावसाहेब, शिवाजी महाविद्यालय रेणापूर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व लोकप्रशासन अभ्यास मंडळद्वारा ई कंटेंटच्या संदर्भात माझ्याकडे बी ए प्रथम वर्ष प्रकरण 2 मधील विधान परिषदेची रचना व कार्य संबंधीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विधान परिषदेची रचना आणि कार्य यामध्ये आपण पाहतो की घटक राज्य स्तरावर 2 सभागृह आहेत, ज्यामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचा समावेश होतो. तर विधान परिषद राज्य कायदेमंडळातील द्वितीय सभागृह आहे. या सभागृहाला वरिष्ठ व द्वितीय सभागृह असे म्हटले जाते. ज्या राज्यात कायदेमंडळाचे 2 सभागृह असतील त्या राज्यात कलम 169(1) नुसार विधानसभेने सदस्यांच्या किंवा 2/3 सदस्यांच्या उपस्थितीने ठराव संमत केल्यास भारतीय संसद राज्यात विधान परिषद अस्तित्वात आणते. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असावी हे राज्यघटनेने निश्चित केलेले नाही. कलम 171 नुसार विधान परिषदेत किमान 40 सदस्य किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त सदस्य नसावेत. विधान परिषद हे सभागृह व्यवहारात म्हणजे अधिकार प्राप्तीचा विचार केल्यास विधानसभेपेक्षा कनिष्ठ आहे. विधान परिषद विविध घटकांचे आणि संस्थांचे प्रतिनिधित्व करते. विधान परिषदेत अनुभवी, बुद्धिमान व विषय तज्ज्ञ व्यक्ती सदस्य म्हणून समाविष्ट असतात. राज्याचे धोरण, विधेयके तयार करताना या सभागृह सदस्यांचा लाभ होतो. देशात 6 राज्यात ही द्विसभागृहे आहेत, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा देखील समावेश आहे. तर आपण पाहतो की विधान परिषद या सभागृहाची जी रचना आहे, तर या रचनेमध्ये आपण पहिला जो घटक आहे रचनेचा तो म्हणजे सदस्य संख्या. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या 78 एवढी आहे. विधानसभेच्या एकूण 288 सदस्य संख्येच्या 1/3 पेक्षा जास्त ही संख्या नसावी. सदस्यांचे वर्गीकरण पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल. हे वर्गीकरण विकिपीडिया रेफरन्सच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. तर नंबर 1 आहे सदस्य संख्येच्या बाबतीमध्ये विधानसभा सभागृह. विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांची निवड विधानसभेतील सदस्याकडून केली जाते, ज्यांची सदस्य संख्या 30 एवढी आहे. रचनेचा दुसरा घटक आहे तो म्हणजे स्थानिक स्वशासन संस्था. विधान परिषदेतील सदस्य संख्येच्या एकूण सदस्यापैकी 22 सदस्य स्थानिक स्वशासन संस्थांमधून निवडले जातात, ज्यामध्ये महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद सदस्यांच्या मतदानाच्या माध्यमातून ते सदस्य निवडले जातात. तिसरा रचनेचा घटक आहे तो म्हणजे शिक्षक मतदारसंघ. विधान परिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/12 एवढे सदस्य शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात, ज्यांची संख्या 7 एवढी आहे. चौथा पदवीधर मतदारसंघ आहे. विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/12 एवढे सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडले जातात, ज्यांची संख्या 7 एवढी आहे. आणि पाचवा जे आहे ते म्हणजे राज्यपाल नियुक्त. राज्यपाल नियुक्त 1/6 म्हणजे एकूण सदस्य संख्येच्या 12 सदस्य विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती म्हणून निवडले जातात. विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या 78 एवढी आहे. तर विधान परिषदेचा कार्यकाल रचनेमधला पुढला घटक आहे तो म्हणजे विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे. घटक राज्यातून हे सभागृह रद्द ठरवायचे असल्यास विधानसभेने संसदेकडे तसा प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. संसदेच्या संमतीनेच विधान परिषद सभागृह विसर्जित होते. रचनेचा पुढला घटक आहे तो म्हणजे अधिवेशन. विधान परिषदेचे अधिवेशन आयोजित करणे, तहकूब करणे वा रद्द करणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. वर्षातून 2 अधिवेशने आयोजित करण्यात येतात. या अधिवेशनातील कालावधी 6 महिन्यापेक्षा जास्त असू नये. पावसाळी व हिवाळी अधिवेशन असं त्यास म्हणतात. पुढली रचना आहे विधान परिषदेची ते म्हणजे पात्रता. विधान परिषद सदस्यांच्या पात्रतेच्या संदर्भामध्ये नंबर 1 आहे
ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. नंबर 2, त्याचे वय किमान 30 वर्ष पूर्ण असावे. 3 आहे, संसदेने निश्चित केलेली पात्रता त्याने पूर्ण केलेली असावी. आणि सदस्यांचा कार्यकाल, पुढली रचना. सदस्यांचा कार्यकाल हा विधान परिषदेच्या 6 वर्ष आहे. दर 2 वर्षांनी एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य निवृत्त होतात व तेवढेच नव्याने निवडले जातात. सदस्यांना स्वइच्छेने सभापतीकडे राजीनामा देता येतो. तसेच 60 दिवस सदस्य गैरहजर असल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते. तर यानंतर विधान परिषदेच्या रचनेमधली पुढली रचना आहे ती म्हणजे पदाधिकारी. विधान परिषदेचे कामकाज चालवण्यासाठी सभागृहातील सदस्यापैकी एकाची सभापती व दुसऱ्याची उपसभापतीपदी निवड केली जाते. बहुमत प्राप्त पक्षाच्या सदस्यापैकीच पदाधिकारी निवड होते. तसेच सभागृहाचे नेते, उपनेते व विरोधी पक्षनेते व सदस्य हे महत्त्वाचे घटक सभागृहामध्ये असतात. पुढली रचना आहे विधान परिषदेची ती म्हणजे गणसंख्या. सभागृहाचं अधिवेशन कामकाज सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी संख्या म्हणजे गणसंख्या होय. 1/10 किंवा 10 पैकी जी अधिक संख्या असेल ती गणसंख्या समजली जाते. पुढली रचना आहे ती म्हणजे वेतन व भत्ते. विधान परिषद सदस्यांची वेतन व भत्ते राज्य विधिमंडळ ठरवते. राज्याच्या संचित निधीतून त्यांचे वेतन व भत्ते दिले जातात. विधानसभा सदस्य एवढेच विधान परिषद सदस्यांची वेतन व भत्ते असते. तर यानंतर विधान परिषद या सभागृहाची कार्य आपल्याला अभ्यासावायची आहेत. तर विधान परिषदेची कार्य राज्यघटनेत निश्चित केलेली आहेत ती पुढील प्रमाणे आपल्याला अभ्यासावायची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं कार्य ते म्हणजे कायदेविषयक कार्य. कायदेविषयक कार्याच्या बाबतीमध्ये विधान परिषद सभागृहाला विधानसभे एवढेच महत्त्व आहे. धन विधेयक सोडून इतर कोणती विधेयके प्रथम विधान परिषदेमध्ये मांडता येतात. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे सामान्य विधेयके मांडणे व त्यावर चर्चा करणे. नंबर 2, विधानसभेकडून आलेल्या विधेयकावर चर्चा करणे व त्याला संमती किंवा नकार देणे. नंबर 3 आहे विधानसभेकडून आलेल्या विधेयकात बदल किंवा दुरुस्त्या सुचविणे. नंबर 4 आहे अर्थ किंवा वित्त विधेयकाला 14 दिवसाच्या आत संमत करून पाठवणे. सर्वसामान्य विधेयक 4 महिने विधान परिषद रोखून ठेवते. नंतर ते विधान परिषदेला मान्य आहे असं गृहीत धरून विधानसभेकडून पुढील कार्यवाही करण्यात येते. तर यानंतर विधान परिषदेचं दुसरं कार्य ते म्हणजे प्रशासकीय किंवा शासनविषयक कार्य. यामध्ये नंबर 1 आहे मंत्र्यांना प्रश्न उपप्रश्न विचारणे, कामकाज तहकूब करणं, स्थगन प्रस्ताव मांडणं, कामरोको प्रस्ताव या उपायांनी प्रशासनावर व शासनावर नियंत्रण ठेवण्याचं कार्य विधान परिषद करते. पुढलं त्याच्यामधलंच आहे दुसरं कार्य म्हणजे मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मांडणे व संमत झाल्यास मंत्रिमंडळाला मात्र राजीनामा द्यावा लागत नसलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर या शासनविषयक कार्याच्या मुळे विधान परिषदेचं नियंत्रण राज्याच्या मंत्री मंडळ असेल किंवा शासनावर प्रस्थापित होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं जे विधान परिषदेचं कार्य आहे ते म्हणजे अर्थ किंवा वित्तविषयक कार्य. अर्थ किंवा वित्तविषयक कार्य विधान परिषदेला अत्यंत अल्प किंवा अतिशय कमी अधिकार प्राप्त आहेत. अर्थविधेयक सर्वप्रथम विधानसभेतच मांडावे लागते. विधान परिषदेत प्रथम अर्थविधेयक मांडता येत नसलेलं आपल्याला पाहायला मिळतं. धनविधेयक ठरवण्याचा अधिकार विधानसभेच्या सभापतींना आहे. धनविधेयक विधान परिषदेकडे आल्यास 14 दिवसाच्या आत संमत करून ते पाठवावे लागते. न पाठवल्यास मान्य आहे असं गृहीत धरून पुढील कार्यवाही विधानसभेच्या माध्यमातून करण्यात येते. तर यावरून विधान परिषदेचे अर्थ किंवा वित्तविषयक अधिकार हे मर्यादित स्वरूपाचे असलेले आपल्याला पाहायला मिळतात. विधान परिषदेचं चौथं जे कार्य आहे ते म्हणजे निर्वाचनविषयक कार्य. विधान परिषदेला केवळ स्वसभागृहाचे सभापती व उपसभापती यांची निवड करण्याचा अधिकार प्राप्त आहे. हा अधिकार देखील विधान परिषदेचा विधानसभेच्या तुलनेमध्ये मर्यादित स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर असं या
अशा अनेक विविध कार्याच्या जबाबदाऱ्या विधान परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतात. ज्या जबाबदाऱ्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कारण आपण पाहतो की विधान परिषदेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींचा समावेश असतो. त्यांच्या अनुभवाचा, बुद्धिमत्तेचा, विषय तज्ज्ञांचा लाभ राज्याची विधेयके असतील, धोरणे तयार करणं असेल, प्रशासनाला कार्यक्षम ठेवणं असेल, शासनाला गतिमान ठेवणं असेल, तर अशा अनेक महत्त्वपूर्ण कार्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी विधान परिषद हे सभागृह महत्त्वाचं ठरत असलेलं आपल्याला दिसून येतं. काही तज्ज्ञ विधान परिषद या सभागृहावर टीका करतात. त्यांच्या मते केवळ आर्थिक बोजा या विधान परिषद या सभागृहाच्या माध्यमातून शासनावर येतो, असं टीकाकारांचं म्हणणं जरी असलं तरी आपण पाहतो की विधान परिषद हे सभागृह अनेक दृष्टीने महत्त्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे विधान परिषद हे सभागृह आहे, तर या सभागृहाचं महत्त्व घटक राज्य स्तरावर आपल्याला मान्य करणं अनेक दृष्टीने किंवा अनेक बाबीचा विचार करता ते मान्य करणं आवश्यक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर याबरोबरच आपलं विधान परिषद हे बीट या ठिकाणी समाप्त होत आहे. धन्यवाद.